नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता चहा पाणी झालंय आणि फुलं तोडून देवपूजा करून घेते आणि स्वयंपाक करून घेते पटकन. फौजी साहेबांना जायचं आहे ड्युटीवर. तर चला, बाकीचं घरातलं थोडंफार आवरलंय. सकाळी सगळं झाडून झुडून त्यानंतर चहा पाणी सगळं आवरलंय. आता फक्त स्वयंपाक राहिलाय. अर्धा एक तासात तेवढा स्वयंपाक करून घेते. आणि आता आपली तुळस किती भारी झाली मी तुम्हाला दाखवते बरं का. तर हे पहा आपलं तुळशी वृंदावन. आणि तुळशी वृंदावनामधली जी पहिली तुळस होती ना ती खराब झाली होती बरं का. आणि एका कुंडीमध्ये तुळस उगवली होती ना आपोआप, छोटंसं रोपटं होतं. तर ती कुंडी मी डायरेक्ट त्या तुळशी वृंदावनावर ठेवून दिली. ती तुळस भारी झाली बरं का. कुंडीमधली तुम्ही बघू शकता, मस्त झाली. पण ती कुंडी तुळशी वृंदावनावर ठेवल्यानंतर ह्या तुळशी वृंदावनामध्ये पुन्हा एक छोटीशी तुळस उगवली, तुम्ही बघू शकता. ती पण छान झाली. तर मग ती पण मी तुळस ठेवली आणि ह्या कुंडीमधली पण ठेवली. आणि याच्यामध्ये असे छोटे छोटे वेल उगवलेले आहेत ना, ते मी काढले नाही. कारण काय होतं, ते जर वेल वगैरे काढले ना मी, हे सगळं हिरवं, तर याच्यामधली माती सुकून जाती आणि मग तुळस आपली पटकन सुकून जाते नाही का, खराब होण्याची शक्यता असती. उन्हाळ्यामध्ये असं थोडंसं गारवा राहतो ह्या वेलामुळं. तर त्यामुळं मग मी हे ठेवले. आणि हे पा छोट्याशा बोळक्यामध्ये मी असं दिवा लावत असते संध्याकाळी. हे पा किती छोट्या छोट्या फांद्या फुटल्या त्या तुळशीला, मस्त झाली. आणि मातीचं हे सिमेंटाचं तुळशी वृंदावन आहे ना, तर याला बोरचं पाणी लागतं ना, त्यामुळं काय झालंय हे पा थोडंसं हे खराब पण व्हायला लागलंय. तर फौजी साहेब काय बोलले, 5-6 महिने राहू दे म्हणले, आपण दिवाळीच्या वेळेस वगैरे हे तुळशी वृंदावन बदलून टाकू. हे पा हा आलाय जिमवरून. आला का आकाश? गेला. चल आतमध्ये लाव सावलीला. आणि हे पा आपल्या जास्वंदीला मस्त असे फुलं आलेत आता. असे फुलं पाहिले ना खूप भारी वाटतं. तर मी आज बुचोडाच घातलाय बरं का. कारण मला केस धुवायचे होते, पण सकाळ सकाळ काय झालं, टाईम नसतो केस धुवायला नाही का. कारण वेळ लागतो केस शॅम्पूने धुवायचे, 5-10 मिनटं ते कंडिशनर लावून ठेवायचं, वेळ लागत. त्याच्यामुळं म्हणलं चला दुपारी निवांत मी केस धुईन. आणि आता कामावरून घेते. तर सोफ्यावरची कवर काढली होती मी काल आणि ते धुवून वाळायला घातलेत. ते वाळेत आता, ते पण टाकायचेत. काल खूप काम होतं त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काहीच नाही शूट घेतलं. भरपूर काम होतं कारण मावशी गेलेल्या आहेत ना देवाला 7-8-10 दिवस. तर सगळं काम माझ्यावर लोड पडलेलं आहे ना, भरपूर काम असते. त्यामुळे मग शूट पण नाही घेतलं मी. शूट घेत बसतं ना काय होतं, जास्त वेळ जातो आणि मग काम उरकतच नाही. तर हे 7-8 फुलं तोडून घेतले जास्वंदीचे, बाकीचे नाही तोडले. काय झालं, काय म्हणले? त्याला म्हटलं हे पाणी वरच्या माठात का? हा ये रे बाबू वरच्या माठात. कारण टेरेसवरती पण एक माठ ठेवलेला ना आपण मोठा, त्याच्यामध्ये पाणी ओतलं की थंड होतं. रात्री ओतायचं लक्षातच नाही. आणि हा छोटा माठ आहे ना किचनवरचा, फेपा सागर रात्रीचं भरून ठेवतो आणि त्याला मस्त कॉटनचा कपडा गुंडाळून ठेवतो. एकदम थंड पाणी होतं सकाळपर्यंत आणि मग तो संध्याकाळपर्यंत जातो परत. आणि संध्याकाळी पुन्हा भरून ठेवायचा. तर वरच्या माठातलं पाणी काही आणि खालच्या माठातलं पाणी काही भरपूर होऊन जातं. आणि आपण हे जे मनी प्लांट वगैरे लावलेत ना मध्ये मध्ये बाटल्यांच्यात, किती छान दिसतात किचनमध्ये. तर हे किचन सगळं आवरलेलं रात्रीचंच. एक दुधाचं पातेलं आहे फक्त तिथं. तर आता पटपट स्वयंपाक करून घेते मी. आणि सकाळचे चहाचे वगैरे भांडे मी बेसिनमध्ये ठेवलेत, ते पण घासायचेत. तर हे देवपूजा झाली आता. चला स्वयंपाकाला लागते मी आता. सागर कांदे आण रे टेरेसवरून. सागर कांदे आण टेरेसवरून. हे काल एवढे भांडे घासलेले मी, 2-3 जाळ्या वरती पण ते घासलेले पडलेत. तर ते पण भांडे लावायचेत अजून. तर भांडे घासायला मला काहीच वाटत नाही, पण ते भांडे लावायचं म्हणलं का मला खूप कंटाळा येतो. कारण सगळ्या ट्रॉल्यांचे ते व्यवस्थित जिथल्या तिथं भांडे लावा लागत आहेत. आणि फौजी साहेबांचे जे मित्र आहेत ना, त्यांनी ह्या शेवग्याच्या शेंगा दिल्यात.
तर याची भाजी मी आता संध्याकाळी करेन. हे पहा मस्त आहेत शेवग्याच्या शेंगा. ह्या दिवसात शेवग्याच्या शेंगा भरपूर असतात आणि शरीरासाठी खायला पण चांगल्या असतात. संध्याकाळी बनवून त्याची भाजी आता. आणि ह्या कढईमध्ये तूप करायला टाकलं होतं साईचं. तर ते तूप आता रात्री मी कडवलं होतं बरं का, पण ते गाळायचं राहून गेलं कारण बाकीचं काम आलं मध्येच ना, मग ते राहून गेलं. तर त्याला आता मी गरम करते आणि गाळून घेते. आणले कांदे. कांदे काय कर, तुम्हाला उभे कापून दे जरा. उभे कापू, बारीक नको कापत बसू. फटाफट आवरते, पप्पाला जायचं ड्युटीवर. आणि हे पहा रात्री झोपताना किचन क्लीन करून झोपले होते ना, सकाळी उठलं की लगेच स्वयंपाकाला लागता येतं. आता स्वयंपाक तर करायचा होता पण भाजीला काहीच नव्हतं. रात्रीचं काहीतरी भाजीला आणून ठेवायचं ना, लक्षातच नाही. सागर होतं ना जवळ, सागरला म्हणलं अरे भाजीलाच नाही काही, काय करू रे भाजी, की बाजारातून काहीतरी घेऊन येतो. नाही म्हणलं बाजारात नाही जात मी आता, काजू आहेत का घरात. म्हणलं आहे देऊ का खायला. तर म्हणतो खायला नाही बाई, तू भाजी कर आता काजूची. म्हणलं काजू करी बनव, मी तुला कांदे आणि टोमॅटो कापून देतो. कांदे कापत होता तो, त्याच्या पप्पाने त्याला आवाज दिला ना तर गेला. मी कापायला लागले ना, म्हणला तू मोकार ते कांदे कापून रडत बसशील बाई, इकडे मी तुला कापून देतो. तर लागला मग तो पुन्हा कांदे कापायला. आणि त्याला एवढी कांदे कापायची सवय झाली ना की त्याने कितीही कांदे कापले ना तरी पण त्याच्या डोळ्याला पाणी येत नाही. आता मी त्याला टोमॅटो धुवून दिलं कापण्यासाठी. आणि टोमॅटो खूप मोठं होतं ना, तर त्यामुळं म्हणलं एकच टोमॅटो देते आता, कारण 2 टोमॅटो घातलं तर भाजी आंबट होईल, त्यामुळं मग एकच दिलं. आणि कोथिंबीर तर एवढी महाग झाली ना आता बाजारामध्ये, काय सांगायचं, 50 रुपयाची एवढीशीच गड्डी येते बरं का. तर थोडीशी कोथिंबीर निसली मी आणि त्याला मग ती धुवून कापायला दिली. सकाळ सकाळ कामाची एवढी घाई गडबड असते ना, तर सकाळी मग सागर मला असं थोडं आवरू लागत असतो. आणि आता आकाशचे पण CATचे पेपर झालेत ना, तो पण फ्री झालाय. तर तो म्हणला मी पण तुला थोडंसं आता आवरू लागत जाईन मम्मी. मला वाटतं इथून पुढे आता रेग्युलर आपले व्हिडिओ पण येतील, कारण दोन्ही पोरं आता फ्री झालेत ना. तर म्हणले रेग्युलर आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू मम्मी, कारण आतापर्यंत त्यांचे पेपर वगैरे चालू होते ना, ते खूपच बिझी होते. आणि मग मी एकटी तरी काही शूट घेऊ. आणि एवढी गरमी चालू आहे ना, सकाळ सकाळ घरातलं काम करता करताच एकदम एनर्जी डाऊन होऊन जाते. आणि दुपारचं शूट करायचं ना तर मग ते दुपारचं कंटाळा येतो, थोडासा आराम करावा असं वाटतं. आणि संध्याकाळी थोडंसं फ्री होते, तर संध्याकाळी लगेच स्वयंपाकाचा टाइम होतो असं व्हायचं. त्यामुळे मी एवढ्यात काही व्हिडिओ पण रेग्युलर टाकत नव्हते. पण आता दोन्ही पण मुलं फ्री झालेत आणि ते माझ्याशी मस्त टाइम स्पेंड करतात. आम्ही सगळे एकत्र असतो ना आता, त्यामुळे मला पण उत्साह आलाय आणि रेग्युलर आपले व्हिडिओ येत जातील असं मला वाटतंय आता. कारण आपल्या घरातल्या सगळ्यांनी जर आपल्याला प्रोत्साहन दिलं ना तर कामाला पण उत्साह येतो. आणि आतापर्यंत सगळे बिझी होते ना, त्यामुळे मला पण थोडंसं डलडलच वाटायचं. आता हे सागरने मला कांदा टोमॅटो कोथिंबीर कापून दिली आणि थोडेसे तेलामध्ये काजू मी खरपूस भाजून घेतले, ते काढून घेतले का प्लेटमध्ये. त्यानंतर आता मी कांदा परतायला घातलाय. कांदा टोमॅटोची ग्रेव्हीज बनवायची होती ना, त्यामुळे कांदा थोडा जरा मोठाच कापून घेतला होता. आणि कांदा हलका ब्राऊन व्हायला लागला ना, त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो घातलाय आता. आणि टोमॅटो घातलं ना, हलकं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन सॉफ्ट झालं जातं. आता टोमॅटो थोडं परतलं ना, त्याच्यामध्ये मी 5-6 काजू आणि लसण घातलाय. आणि त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घालते, म्हणजे काय होतं आपल्या ग्रेव्हीला खूप छान लाल कलर येतो. तर लाल मिर्च पावडर घालून मी ते परतून घेतलं थोडं. आता परतून झाल्यावर 5-10 मिनिटं थंड होऊन दिलं मी ते. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आणि अजिबात पाणी न घालता त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची. आता कांदा टोमॅटो परतलेल्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं मी, त्याच्यामध्ये ही सगळी ग्रेव्ही घालते आता. आणि ग्रेव्ही घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचंय. त्याआधी आता याच्यामध्ये मसाले घालायचे, लाल मिरची पावडर, गरम मसाला, किंवा आपण खडे मसाले पण थोडेसे घालू शकतो. पण खडे मसाले आकाशला अजिबात आवडत नाही, ते दाताखाली आलं त्याला ते काळी मिरी दालचिनी वगैरे, तर त्याला खूप किळस येते. त्यामुळे मी अजिबात खडे मसाले घातले नाही. गरम मसाला, लाल मिर्च पावडर आणि थोडीशी हळद घातली, धनिया पावडर, आणि सगळं आता ते परतून घेते. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे भाजीची चव खूप छान लागते. आणि काजू करी बनवायची म्हणजे ना, काजू थोडे जास्त लागतात बरं का, पण माझ्याकडे थोडे कमीच होते, कारण किराणामध्ये काजू बदाम भरले ना, मुलं नुसतं ते काजूच खाते, छान लागतात ना ते, त्याच्यामुळं. आणि बदाम अजिबात खात नाही, बदाम तसेच पडत आहेत. कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये आपण जर ग्रेव्ही करताना 5-6, 10-12 काजू जर घातले ना, ग्रेव्हीला घट्टपणा पण येतो आणि चव पण खूप छान लागते. तर पनीरच्या भाजीला मी जशी ग्रेव्ही बनवते ना तशीच बनवली, काजू थोडेसे कमीच घातले होते. तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं. आणि काजू जे आपण भाजून घेतले होते ना तेलामध्ये ते पण घातले. त्याच्यामध्ये आता घट्ट पातळ कसं लागतंय ना, त्यानुसार आपण थोडंसं पाणी घालायचं. आणि ग्रेव्हीची भाजी थोडी घट्टच असते, त्यामुळे मी घट्टच ठेवली. आणि सगळं मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनिटं मी मंद आचेवरती झाकण ठेवून शिजून दिले. आणि तुम्ही बघू शकता किती छान तरी आली आपल्या ग्रेव्हीला, म्हणजे ग्रेव्हीच्या भाजीला. तर थोडीशी कोथिंबीर घालते आता मी आणि भाजी उतरून घेते. तर आपली काजू करीची भाजी तयार आहे. तर ह्याच पद्धतीने आपण पनीरची भाजी पण करू शकतो. मी ह्याच पद्धतीने करते बरं का, कधी खडे मसाले घालते तर कधी खडे मसाले घालत नाही. तर जसं हवं तसं आपण त्याच्यामध्ये थोडाफार बदल करू शकतो, जसं आवडतं
आवडते आपल्याला त्यानुसार बरं का. आता कसुरी मेथी असेल आपल्याकडे तर तीही आपण थोडीशी घालू शकतो, त्यांनी थोडासा फ्लेवर बदलला जातो. आता तुम्ही बघू शकता किती छान असं टेक्स्चर आलंय भाजीला आपल्या. तर घट्टसर अशी आपली काजू करी तयार आहे. अशी भाजी मुलांना खूप आवडते, मी नेहमी करत असते. हॉटेलपेक्षा तर कितीतरी पटीने चांगली, कारण हॉटेलमधल्या भाजीला किती मसाले आणि किती तेल वापरलेलं असतं. भाजी झाल्यानंतर लागले मी चपात्या करायला आणि फौजी साहेबांना म्हणलं थोडासा भात घालू का, तर नाही म्हणले, फक्त एकच चपाती खायची, भूक पण लागत नाही म्हणले या गरमीमुळे. सारखं माणूस पाणीच पितय आणि दुपारी तर मुलं जेवत पण नाही. सकाळी 10 वाजता एकदा जेवल्यावर कधी कधी नाश्ता करतो आम्ही, तर कधी करत पण नाही. स्वयंपाक झाल्यानंतर सगळे भांडे टापामध्ये भरले, किचन क्लीन करून घेतला आणि कडक ऊन होण्याआधी म्हणलं आता चला भांडे कपडे करून घेते बाहेरच, कारण मावशी गेलेले 7-8-10 दिवस चांगलं देवाला ना, ते गेल्यापासून भांड्या धुण्याचा नंबर माझ्यावरच आहे. मग मी काय करते, असे पाण्याचे टब भरून घेते 2-4 आणि एकदा बसलं ना सावलीला मग भांडे पण घासून घेते आणि कपडे पण धुवून घेते. आता मशीनला कपडे लावले असते धुवायला बरं का, पण आहे ना मशीनला बोरचं पाणी जमत नाही. आपल्या बोरचं पाणी भरपूर आहे बरं का, पण ते बोरच्या पाण्याने काय होतं, मशीन खराब होती आणि गोड पाणी काही जास्त येत नाही आणि हाताने धुवायला जास्त पाणी लागत नाही, मशीनला जास्त लागतं. त्यामुळे मी हातानेच कपडे धुते आणि रोजची रोज कपडे धुवून टाकते मी, जास्त काही पडून देत नाही, त्यामुळे थोडेसेच कपडे होते. सोफ्याचा कवर धुतला होता ना, तो पण सोफ्याला लावायचा होता. त्याआधी म्हणलं चला सोफा झटकून काढते, कारण आता उन्हाळा चालू आहे ना, किती नाही म्हणलं तरी घरामध्ये धूळ येतेच आणि त्यात गरम होतं ना, आपण खिडक्या उघडून देतो आणि त्यात आमच्याकडे मोकळं वातावरण आहे सगळं ना, भराभर हवा चालू राहते आणि त्याच्या याने सगळी घरामध्ये धूळ येते. तर मग सोफ्याच्या कवरवर पण भरपूर धूळ बसलेली होती ना, तो धुवून काढला मी आणि सोफा पण झटकून घेते आता. आणि मग मुलं नाही तर फौजी साहेब त्याला ते कवर लावून टाकते, कारण मी जर कवर लावायला लागले ना त्या सोफ्याला माझे एवढे मनगट दुखत आहेत ना, त्यामुळं मला ते कवर लावूनच देत नाही मग, कारण तो सोफ्याचा कवर एकदम चापून चोपून व्यवस्थित असा लावा लागतो, वेळ लागतो त्याला लावायला. मी सोफा झटकून घेतला तर सागर काय बोलतो, मी झाडून घेतो मम्मी आणि आकाश फरची पुसन. तर सागर लागला झाडायला, तुम्ही बघू शकता इतकं छान झाडून घेतो ना तो, घराचे सगळे काने कोपरे व्यवस्थित झाडून घेतो. आणि हे पहा आकाश झाडून घेतो आता, कानात मस्त बोळे घातलेत, म्हणजे ते हेडफोन घातलाय, गाणे लावलेत आणि मस्त त्याचं काम चालू आहे. तर दोन्ही पोरं असे फ्री असले ना मला ते काम करू लागतात, फौजी साहेब पण करू लागतात, पण एवढ्यात सगळे बिझी होते ना, मी एकटीच घरी असायचे आणि मग मला भरपूर काम पडायचं घरचं बरं का, त्यात गरमी चालू, त्यामुळं व्हिडिओ बनवायचं काही मनच होत नव्हतं बरं का खरं सांगायचं तर. तर आता मुलं फ्री झालेत ना, तर ते बोलले मम्मी आपण व्हिडिओ टाकत जाऊ, कारण व्हिडिओ पडल्याशिवाय मला पण करमत नाही, माझी चिडचिड होती जरा, मला माइंड थोडासा माझा बिझी लागतो, थोडी इझी झाले का माझी स्वतःची चिडचिड होती बरं का. आणि मुलांना पण ही गोष्ट चांगलीच माहिती झालेली बरं का, मम्मी बिझी राहिली ना यूट्यूबमध्ये तर मम्मी फ्रेश राहती आणि मम्मीचा व्हिडिओ पडला ना यूट्यूबला इंस्टाग्रामला ना, मम्मी थोडी फ्री झाली ना तर ती चिडचिड करते. आणि महत्त्वाचं म्हणजे मला तुमच्याशी कनेक्ट राहायची सवय लागलेली आहे आणि एवढ्यात काही व्हिडिओ पडत नाही ना, काहीतरी असं हरवल्यासारखं वाटतं, अजिबात करमत नाही. आणि तसं पण व्हिडिओमध्ये मुलं दिसत नसतील, परिवार नसेल ना, तर तो व्लॉग म्हणून वाटतच नाही. आता मुलं फ्री झालेत ना, माझ्या आसपास मुलं असतात तर मला खरंच खूप छान वाटते. आता आकाशची फरशी पुसून झाली, मी जिना पुसला, त्यानंतर हे घरातले झाडं असतात ना, दारामध्ये एक झाड ठेवलेलं आहे पामट्रीचं, जिन्यामध्ये पण ठेवलेलं आहे. तर हे झाडं मी बाहेर ठेवले होते 1-2 दिवसासाठी, कारण बाहेरचा पण त्यांना प्रकाश, सूर्यप्रकाश पाहिजे असतो, ऊन नसतं पाहिजे त्यांना, ऊन नाही सहन होत पण सूर्यप्रकाश पाहिजे असतो ना, त्यामुळे मी पोर्चमध्ये ठेवले होते 1-2 दिवस झाडं, त्यानंतर घरामध्ये आणून ठेवलेत. घरातलं सगळं काम आवरलं आणि मी साडी चेंज केली, थोडंसं फ्रेश झाले, थोडा आराम केला अर्धा-1 तास, कारण गरम भरपूर होतंय ना, लई तर लई मला दुपारपर्यंत साडीमध्ये दम निघतो बरं का, त्यानंतर मला लई अडचण होती किंवा ते गरमीनी कसं तरी होतं, उमाऱ्या घामाऱ्या येतात पार, त्यामुळं मग साडी चेंज केली, आराम झाला आणि मग आता 4-4:30 वाजत आले होते. कपडे होते थोडे धुवायला ना, म्हणलं आता धुवून टाकते मी लगेच, नाही तर मग दुसऱ्या दिवशीसाठी ते भरपूर होतात आणि मग ते कंटाळा येऊन जातं कपडे धुवायचा. रोजचे कपडे तर सकाळीच धुतले होते मी, पण त्या व्यतिरिक्त पण भरपूर कपडे निघत आहेत बरं का धुवायला. तर एक कार्पेट धुवायला काढलं होतं मी, त्यानंतर एक बेडशीट काढलं होतं. फौजी साहेब ड्युटीवरून आले होते ना, तर त्यांचे पण कपडे होते, मुलांच्या पण ट्रॅक सूटच्या 2 पॅन्ट होत्या, तर कपडे धुत होते मी आणि आकाश माझ्याजवळ मस्त गप्पा मारत बसलेला होता. तर मुलं माझ्याशी एवढे कनेक्ट आहेत ना, इकून तिकून आले ना तर असं माझ्याशी मस्त गप्पा मारत बसतात, तिकडं काय झालं काय नाही सगळं सांगत आहेत. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.